काय ग शांते, आज एवढा लवकर आमच्या घराला आलीस? अगो त्या कमळीनं 4 चाकी गाडी घेतली. काय सांगतेस? घेतली असेल हप्त्यावर. हप्ते फेडा म्हणाव त्यांना पहिला. गाडीचं नाव करते ती. मला नाही बाई तसलं काय अप्रूप आहे गाडी फेडूची. आम्ही मस्त पहिला त्या गाडीत बसली. मला नाही आवडत त्या गाडी बिडीत बसायला. बरं असू दे, चल मला कामा येते. अहो ऐकलं का, त्या कडच्या कमळीनं गाडी घेतली आणि माझं आयुष्य तर ती फटफटीवर धुळा खाण्यात गेलं नसतं. हा काय बाया माझं नशीब. मला काय माहित नाही बरं का, उद्याच्या उद्या मला बी नवीन गाडी पाहिजे. मला काय सांगू नका. काय ग शांते? अगं त्या कोड्याच्या पिंकीला 95% मार्क. काय सांगते, निकाल लागला वे? अगं कार्टे, तुला किती मार्क पडली का? 35%. 35? अगं माझी पोरगी बी लय अभ्यास करत्या, तर काय माहिती ती सर अगं जळत्या हिच्यावर मार्क कमी देते ती. तिनं बी कॉप्याच करून पास झाली असं. कशाची 95% मार्क पडत्या. काय नाही, अभ्यास बिभ्यास करत नव्हती ती बी पोरगी. मी बघितलं या. कॉप्याच केल्या असत्या तिनं. कशाला काय बी खोटं बोलतेस. 95% मार्क पाडले तिनं. किती पोरगी चांगली दिसत्या, दिसायला एकदम साधी. होय होय, कशाच्या आल्या दिसायला चेहरा भोळा लपडी सोळा. मला नाही पटत तिचं बया काय. जाऊ दे बया, चल येते मी. चालते चालते. अगे कार्टे, बघ जरा त्या पुरीचं 95% मार्क पाडली आणि तू काय शाळेच्या मागणी येत्या का काय हिंडून नुसती? धड अभ्यासात हुशार नाही, धड कामात काही येत नाही, नुसता खाऊन मसरावानी हिला दिसभर पडायला पाहिजे. येऊ दे तुझा बातुरा, सांगते कसं आहे त्यात. हॅलो, हा बोल की राणे, नवीन घर घेतलंस? हां अभिनंदन अभिनंदन. हां येतो 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 की पूजेला येतो. जळवायलाच फोन केला असेल ह्या टवळीनं. ओ बघा, त्या राणीनं नवीन घर घेतलं 2 वर्षात. आपण 10 वर्ष झाले एकच घर रिपेअर करू करून त्या घराला बी वैताग आला, आम्हाला बी वैताग आला. बघा आता कुठं तर घ्या डोसक्यात नवीन घर घ्यायचं. किती दिवस या पडक्या घरात ठेवतोय बाबा, मला काय कळना झालं या. चल गो येते. जेवण छान होतं ना ग? हे मला तर काय पटलं नाही बरं का ते जेवण. काय त्या आमटीचा सदगुरू करून ठेवला या, त्याच्यात मीठ ना मसाला नुसतीच हो म्हणून चटणी वतून ठेवल्या. माझं तर तोंड जळलं. काय नाही बघ त्या यबावाच्या नाही त्या बाया काय. हे मला नाही पटलं बघ. काय कोपऱ्याला वगळीस पत्रू खाल्लीस ना, आता नावं ठेवताच वेग. हाय का आता काय खरं बोलायला गेलं की तुमच्या नाकाला बरोबर मिरच्या झोमते त्या. राहू दे बाय, जाऊ दे तिकडं. चल जाते मी. भलाईचा काही जमानाच राहिला नाही.